आज महागाव येथे आमरण उपोषण चालवलं आहे। विषय जर बघितला तर महागाव शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये देशी दारू दुकानासाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र त्वरित रद्द करण्याबाबत याकरिता काही महागावमधील नागरिक उपोषणाला बसलेले आहेत। सर, काय नाव आहे आपलं आणि काय मुद्दा आहे, विषय काय आहे नेमका उपोषणाचा? माझं नाव प्रमोद भरवाडे आहे। मी नगरपंचायतचा उपनगराध्यक्ष म्हणून इथं कार्यरत आहे। महागाव नगरपंचायतला महाविकास आघाडीची ही बॉडी आहे आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वी मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या मनमानीने या ठिकाणी देशी दारूच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे। ते माहिती झाली असता आम्ही त्या संदर्भात विशेष सभा घेऊन ती NOC तात्काळ रद्द करा म्हणून असा सुद्धा ठराव घेण्यात आलेला आहे आणि तो ठरावावर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी होत नाही आहे। त्यामुळे हे या महागाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे, या ठिकाणी सन्माननीय हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी देशी दारूचे दुकान लगतच दिल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे आम्ही आमरण उपोषणासाठी शैलेश कोपरकर, काँग्रेस गटनेता आणि मी आणि आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहोत। अद्याप कुठल्याही प्रकारची CO कडून या ना हरकत प्रमाणपत्रावर रद्द करण्यासंदर्भात कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे जोपर्यंत हे रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालूच राहणार आहे। ना हरकत प्रमाणपत्र रद्द करत नाही आहेत, याच्यावर काही दबाव वगैरे आहे असं वाटतं का तुम्हाला? हां, याच्यावर 100% दबाव आहे। उमरखेडून सत्ता केंद्र हे हस्तक्षेप करत असल्यामुळे या महागाव शहराचं वाटोळं करण्याचा उद्देश त्यांचा आहे। दादा, काय नाव आहे आपलं आणि काय उद्देश काय आहे आमरण उपोषणाचा, काय विषय आहे? मी शैलेश कोपरकर, काँग्रेस पक्षाचा गटनेता तथा महागाव नगरपंचायतचा नगरसेवक आहे। 28/4/2025 रोजी महागाव नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर यांनी परस्पर महागाव शहरात एक देशी दारूचं दुकान चालू करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे। ते ना हरकत प्रमाणपत्र इथल्या संबंधित सभागृहाला विश्वासात न घेता व हा विषय सामाजिक विषय असून धोरणात्मक विषय आहे, कुठेही सभागृहाला विश्वासात न घेतल्यामुळे त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलं। परस्पर हे प्रमाणपत्र दिलं, ते प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आम्ही सर्वानुमते विशेष सभा घेऊन ठरावसुद्धा पारित केला। त्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी महोदय, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देऊन कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली, परंतु प्रशासनानं यावर कुठलीही दखल अद्यापपर्यंत घेतल्या नाही नसल्यामुळे आज काही समाज बांधवाच्या वतीने व आमच्यासुद्धा पक्षाच्या वतीने आज रास्ता रोकोसुद्धा करण्यात येत आहे। ज्या एरियामध्ये देशी दारू दुकानाला जी परवानगी दिली सर, तर त्या एरियामध्ये लोकांचा विरोध आहे का? प्रभाग क्रमांक 1 मध्ये हे देशी दारूचं दुकान देण्यात आलेलं आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांनी, तेथील महिलांनी सुद्धा या अगोदर निवेदन दिलं होतं तिथे दुकान देण्यात येऊ नये म्हणून, पण त्या निवेदनाची सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि त्या प्रभागात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे। ते प्रभाग क्रमांक 1 मधील सुद्धा नागरिक या मागणीसाठी हा संबंधित देशी दारूचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत। काकाश्री, मला सांगा, तुम्ही तुमच्या भागात हे जे देशी दारूच्या दुकानाचं परमिट आलेलं आहे, तर याचा भविष्यात तुम्हाला काय अडीअडचणी निर्माण होतील का? आम्हाला 100% अडचणी होणार आहेत, कारण इथं मुलींची शाळा आहे, ट्युशनला वगैरे हाच रस्ता आहे, मेन रस्ता आहे महागावमध्ये जाणारा, आणि ते बँका वगैरे आहेत आणि बाजारपेठ म्हणजे खास बाजारपेठीचाच रस्ता आहे आणि वर्दळीचा रस्ता आहे। या ठिकाणी जर दारूची भट्टी हो ना जाण्याचा रस्ता आहे शाळेचा, आणि इथे समजा दारू भट्टी जर दिली तर हे लोकांचा खूप त्रास होणार आहे, दारू पिणाऱ्या लोकांचा, आणि आमच्या घरं पण सुद्धा जवळ आहेत, त्याच्यामुळे दारूची भट्टी कॅन्सल करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि आमचा सपोर्ट आहे, आणि हे रद्द झाल्याशिवाय आम्ही उपोषण उठवणार नाही।